मला। तर मी आता मसाला पुरी बनवणार आहे आणि त्याची फेवरेट आहे मसाला पुरी। तर मी बनवीन तर रेसिपी तुमच्याबरोबर पण शेअर करीन। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता इथं आपलं तेल पण गरम झालेलं आहे आणि पीठ आपण जे झाकून ठेवलं होतं 5 मिनिटाकरिता, 5 मिनिटं आता झाली आहे आणि पीठ आपण बघूया। तर पीठ बघा किती मऊ मऊ झालंय आणि पीठ झाकून ठेवलं का त्याच्यानंतर जे चपात्या बनतात त्या पण चपात्या किंवा पुरी आपण जे बनवतो पीठ झाकल्यावरती ते खूप नरम मऊ मऊ बनतात मस्त। तर चपातीचं पीठ पण जर का तुम्ही मळलं ना तर लगेच झाकून ठेवायचं 5 मिनिटाकरिता, लगेच चपात्या बनवायला घेऊ नका मडल्या। तर मडल्या लगेच चपात्या बनवायला घेतल्या का थोड्या चपात्या अशा जरा कडकच वाटतं। पण जर का तुमचे बनत असतील नरम तर तुम्ही बनवू शकता। पण मला असं वाटतं का मी पीठ मळून ठेवते 5 मिनिटाकरिता चपातीचं पण रोज, मग ते मस्त मऊ चपात्या होतात आणि आता याच्या पुऱ्या आपण लाटून घेऊ। तर आता मसाली पुरी अशी कधीतरी मी बनवते, मुलांना पण आवडते आणि मला पण आवडते कारण तेलकट आहे पण थोडंसं तेल आपण तिला जरा निथरवून म्हणजे व्यवस्थित हे केलं पेपरामध्ये, मी न्यूजपेपरमध्येच त्याला हे करते अशी दाबते पुरीला, तर मग तिचं सगळं तेल न्यूजपेपर वगैरे असं सोचून घेतो आणि खूप छान पुरी होते आणि खाण्याकरिता मुलांना आवडतं। कधीतरी बनवायचं, रोज रोज आपण कुठं तेलकट एवढं खातो, कधीतरीच केलं का मुलांना पण आवडतं आणि त्यांच्या फेवरेट जेवण असल्यावरती पोटभर मुलं खातात, म्हणून मी करते। तर मसाली पुरी अशी खूप सोप्या पद्धतीने तयार होते आणि तुम्हाला जर आवडली रेसिपी तर मला नक्की कमेंट करून सांगा। आणि आता मी अगोदर बघते तेल गरम झालंय का, तर तेल आपलं तापलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये पुरी सोडू आणि मी अगोदर छोटंसं एक गोळा टाकून बघतेच कारण जास्त तेल तापलेलं असतं जर तेल तर मग पुरी पण ते टाकल्यावर ते कडक होते। तर हे बघा मी आता पुरी सोडली आणि पुरी जर फुगत नसली तुमची तर हिला आता पलटी मारायची, एक साईडने झाल्यावरती तिला पलटी करायची आणि तिला मध्यभागी आपण असं हे केलं ना, जसं आपला जो झारा असला किंवा चिमटा असला त्याने असं व्यवस्थित दाबलं ना मध्यात की पुरी व्यवस्थित फुगते। तर पुरी आता आपली झाली आहे ना, अशीच आपल्याला थोडी गोल्डन कलरची करायची आहे, थोडी लालसर झाली का पुरी मग काढायची लगेच। तर पुरी आपल्या तयार झालेल्या आहेत। आता आपण इशूला डब्बा द्यायला जायचं आहे मला शाळेमध्ये, मग ती जेवण इशूला मी डब्बा देऊन आली का मग त्याच्यानंतर आम्हाला जेवायला बनवणार आहे कारण शौर्य आणि मी जेवायची राहते। मग आता 12 वाजून गेले तर इशिताला डबा देऊन येतो अगोदर आणि मग शौर्य आणि मी आम्ही पण जेवण करू। तर ही पुरी तुम्ही भाजी बरोबर पण खाऊ शकता, चटणी बरोबर, लोणचा बरोबर पण खाऊ शकता किंवा दह्या बरोबर पण खाऊ शकता। तर आम्हाला ही दह्या बरोबर लय आवडते, तर आता आम्ही दह्या बरोबर ही पुरी खाणार आहोत। तर मी आता इथं आलेली आहे
इशिताला डबा देऊन शाळेतनं. आणि आता शौर्यला माझ्या भूक लागली तर आता मी पुऱ्या तळते आणि शौर्य आणि मी मग आम्ही जेवण करायला बसू दोघं. कारण शौर्यला शाळेत नव्हतं नेलं कारण आज शनिवार होता आणि त्याची शाळा सकाळी 9:30 ते 11 वाजेपर्यंत असते आणि माझी खूप गडबड होऊन जाते. आणि इशिताचा क्लास 10 वाजता असतो. मग 9:30ला मला परत शाळेत जाऊन परत घरी येऊन परत जायला लागतं इशिताला सोडायला. दोघांचा टाईम खूप वेगळा होतो शनिवारच्या दिवशी, म्हणून मी त्याला नाही नेत शनिवारी शक्यतोवर. आणि जर का अर्जंट मॅडमनी बोलवलं का घेऊन या मग न्यावंच लागतं. आणि इथं माझा शौर्य बोलतोय माझ्याजवळ, खेळत होता तिथं आणि हाय पण करतोय तुम्हाला. तर पुऱ्या आता रेडी झालेल्या आहेत आणि आम्ही आता जेवायला बसतोय आणि शौर्य नुसता कॅमेऱ्याच्या समोरच होता. आणि आता इथं आमची पुरी तयार झालेली आहे, मसाला पुरी. तर आता आम्ही हिला दह्याबरोबर खाणार आहोत. तुम्हाला जसं आवडेल तसे तुम्ही खाऊ शकता, दही बरोबर, चटणी बरोबर. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल की ते सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.